आज मतदारसंघामध्ये फिरत असताना चांगला प्रतिसाद आहे आम्हाला। युवा वर्गासाठी मी आज आमदार चंद्रशेखर नरके साहेबांच्या माध्यमातून आमच्या शिंगणापूरला मी 25 लाखाची ग्राउंड मंजूर करून आणलेले आहे। ज्या युवा वर्गांच्या मागण्या आहेत त्या मी मागण्या पूर्ण करण्यास प्रतिबंध आहे। युवा वर्गाच्या माध्यमातून मी अभिजित पाटील म्हणून आतापर्यंत जे युवा वर्गाच्या माध्यमातून गेलेले आहे पुढे त्याचाही प्रतिसाद मला चांगला मिळत आहे। येणाऱ्या काळात शिंगणापूर विकास मॉडेल करण्याची आमची तयारी आहे आणि मी ते या विश्लेषणाने मी आज इलेक्शनमध्ये उभारलेलो आहे। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय, त्यांचे असणारे व्हिजन जाणून घेतोय आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील साहेब। निवडणूक होते, आपण निवडणूक लढवताय, प्रचारादरम्यान आपल्या मतदारसंघात फिरणं होतंय, एकंदरीत आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? आज मतदारसंघामध्ये फिरत असताना चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आणि मला वाटते 5 तारखेला हा प्रतिसाद दिसून येईलच। 7 तारखेला येत्याला हा शिवसेनेचे तिन्ही उमेदवार या मतदारसंघातील शिंगणापूर मतदारसंघात विजयी होतील, यात काय कुठली तीळमात्र शंका नाही आहे आणि येणारा विजय हा शिवसेनेचाच असणार आहे। आपण मतदारांपर्यंत जाताय, प्रचारादरम्यान नेमके कोणकोणते मुद्दे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचताय? आज आम्ही मतदारांमध्ये जायचं आहे। मी आता तुम्हाला सांगतो, पहिला मुद्दा माझा शिंगणापुरात युवा वर्गांसाठी माझा विजन आहे। युवा वर्गासाठी मी आज आमदार चंद्रशेखर नरके साहेबांच्या माध्यमातून आमच्या शिंगणापूरला मी 25 लाखाची ग्राउंड मंजूर करून आणलेले आहे आणि तसेच प्रत्येक गावात ज्या युवा वर्गांच्या मागण्या आहेत त्या मी मागण्या पूर्ण करण्यास प्रतिबंध आहे। नक्कीच मतदारसंघातील तमाम जनतेला, मतदारांना काय संदेश द्याल? मी जनतेला व सर्व तरुण वर्गाला व माता भगिनींना मी एक निरोप देईल की केंद्रात सरकार आपलेच आहे, राज्यात सरकार आपलेच आहे आणि येणारे जिल्हा परिषद प्रियंकाताई दिवशी हे एक व्यक्तिमत्व चांगलं आहे। राजू जोशींच्या माध्यमातून जे पद नसताना त्यांनी कामं, रोजगार, लोकांना घरे त्यांनी बांधून दिलेले आहेत तिने आणि त्यांना त्यांच्या शाळेच्या माध्यमातून युवा वर्ग, लहान मुले घडून येतात, त्यांचा एक विजन दायित्व चांगला आहे आणि मला वाटते आमच्या शिंगणापूर मतदारसंघात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे व मला बिन युवा वर्गाच्या माध्यमातून मी अभिजित पाटील म्हणून आत्तापर्यंत जे युवा वर्गाच्या माध्यमातून गेलेलं आहे पुढे त्याचाही प्रतिसाद मला चांगला मिळत आहे। मी युवा वर्गाला चांगला प्रतिसाद आणि मी आता सर्व महिलांना व माता बहिणींना, आई बहिणींना मी एकच सांगेन की येणाऱ्या काळात शिंगणापूर विकास मॉडेल करण्याची आमची तयारी आहे आणि मी त्या उद्देशाने मी आज इलेक्शनमध्ये उभारलेला आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात जनतेतून शिवसेना पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, काय वाटतं याबद्दल? हो, चांगला प्रतिसाद आहे कारण एकनाथ साहेबांच्या माध्यमातून मला वाटते लाडक्या बहिणींचा किंवा लाडक्या भावांचा मी प्रतिसाद चांगला आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटते हा शिंगणापूर मतदारसंघातून जर नक्कीच तिन्ही उमेदवार विजयी होतील तर जिल्हा परिषदेमध्ये 100% भगवा फडकण्यास काही अडचण नाही असं मला वाटतं।